स्वर्गीय अजितदादा पवार यांना अखेरचा निरोप. सर्वपक्षीय शोकसभा संपन्न. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी विमान अपघातात दुर्दैवीपणे निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या धक्कादायक अपघाताची माहिती मिळताच पवार कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला व तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अतिशय दुःखाची लाट कोसळली. दिनांक 29 जानेवारी रोजी कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावातील व्यावसायिक बाजारपेठ दुकानदार सकाळपासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होते. सर्व पक्षांचे कार्यकर्ते व चासनळी गावचे ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व प्रतिष्ठित शेतकरी उद्योजक अजितदादा पवार यांना अखेरचे भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी ग्रामपंचायत प्रारंगणात शोकसभा संपन्न झाली व शेवटी सर्वांनी उभे राहून पसायदान म्हणून महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला. पोलीस फास्ट न्यूजसाठी कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे. काल आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये दुःखद असं निधन झालेलं आहे. त्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हा हळहळला आहे. कालचा जो दिवस होता तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी काळा दिवस होता. कारण सर्वांना हवंसं वाटणारं आणि कामाचा असा माणूस स्वर्गीय अजितदादा पवार आज आपल्यात नाहीये. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हा दादांना पोरका झालेला आहे. अशा या दादांना सर्व चासनळी ग्रामस्थ व सर्व व्यावसायिक यांच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्व ग्रामस्थ आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. शोकाकुल वातावरणामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री काल दिनांक 28 जानेवारी रोजी त्यांचं अपघाती विमानामध्ये निधन झालं. त्या निधनाने अख्खा महाराष्ट्र राज्य हे पोरकं झालेलं आहे आणि त्यांच्या दुःखद बातमीने सर्व नागरिक या ठिकाणी हळहळून या आमच्या चासनळी पंचक्रोशीतील सर्व नागरिक या ठिकाणी शोक व्यक्त करण्याकरता आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज या ठिकाणी जमलेले आहोत. त्याचप्रमाणे राज्याचं नेतृत्व करीत असताना त्यांनी अतिशय तळागाळातील शेतकरी असो, कामगार असो किंवा व्यापारी असो, कुठल्याही क्षेत्रातली माणसाचं संघटन करून त्यांचं काम हे दृष्टोपती नेण्यास त्यांनी अतिशय मोलाचा हातभार लावला आणि त्याकरता त्यांना 6 वेळा उपमुख्यमंत्रीपद या राज्यानं दिलं. परंतु त्या उपमुख्यमंत्रीपद घेत असताना त्यांनी राज्याची सेवासुद्धा इतकी परखडपणे आणि अविश्रांत अशी सेवा त्यांनी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत कामकाज करीत या राज्याची सेवा केली. त्यांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो.